तमाम महाराष्ट्रातील मराठी बंधू आणि भगिनींना नमस्कार. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एक महाराष्ट्रामधील किंवा देशातील एक सगळ्यात चांगली आरोग्य क्षेत्रातील सगळ्यात चांगली स्कीम आहे त्याच्यावरती आहे. माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता ही आभा कार्ड आहेच. आजच मी माझ्या फॅमिलीसाठी ही आभा कार्ड काढून घेतली. थोडक्यात तुम्हाला या आभा कार्ड विषयी स्कीमसाठी सांगतो. तर भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी मिळून एक इन्शुरन्स स्कीम काढलेली आहे. हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे ती. या स्कीममध्ये तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंतचा इन्शुरन्स तुम्हाला मिळतो तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी. आणि याच्यामध्ये तुमच्या रेशन कार्ड जे असतं त्याच्यावरती जेवढी जेवढी नावं आहेत ती सर्व माणसं याच्यामध्ये कव्हर होतात. तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि किंवा तुम्हाला जर कार्ड डाउनलोड्स करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही एक वेबसाईट आहे. जसे अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे, परंतु एक आभा नावाचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे, परंतु ते खूप स्लो चालतं, ते प्रॉपरली वर्क करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही वेबसाईटवरती जाऊ शकता. वेबसाईटचं नाव आहे beneficiary.nha.gov.in असं ह्या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवरती तुम्ही जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं तुमच्या काही डिटेल्स टाकायचे आहेत. जसं तुमचं मोबाईल नंबर असेल, काही कॅप्चा वगैरे तिथं विचारला जातो आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो आधारसोबत लिंक असला पाहिजे आणि मग त्याच्यातून तुम्ही तुम्हाला लिंक करता येईल आणि तुमच्या कुटुंबातील सर्वांची कार्ड्स तिथं तुम्हाला दिसतील, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की तुमचा नंबर जो आहे मोबाईल नंबर तो तुमच्या आधार कार्डसोबत लिंक पाहिजे. तरच तुम्ही स्मूथली ही कार्ड्स बघू शकता, डाउनलोड करू शकता. जर तुमचं रजिस्ट्रेशन त्या पोर्टलवरती नसेल तर तुम्ही जवळच्या सायबर कॅफेमध्ये किंवा डिजिटल सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन याची अधिक चौकशी करू शकता. तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. बऱ्याचदा तुमच्या प्रभागातील किंवा तुमच्या विभागातील राजकीय नेते देखील याविषयी कॅम्प ऑर्गनाईज करतात की जिथे तुम्हाला ती लोक रजिस्ट्रेशन करून देतात, कार्ड इश्यू करतात. तर ती देखील एक मेथड आहे आणि खूप चांगला आहे, उत्तम आहे. त्याच्यामध्ये प्री एक्झिस्टिंग डिसीजेस म्हणजे इन्शुरन्स इश्यू होण्याच्या आधी तुम्हाला जर आधी काही आजार असतील तर ही आजार देखील या ठिकाणी कव्हर होतात. आणि ही जनरली खाजगी जे तुम्ही विमा काढतात, आरोग्य विमा काढतात, हेल्थ इन्शुरन्स काढतात, या प्रायव्हेट कंपनीज असतात. जसं आदित्य बिर्ला असेल किंवा टाटाचा कुठला इन्शुरन्स असेल किंवा स्टार इन्शुरन्स असेल, तर जनरली सामान्यतः यामध्ये तुमचं आधीचे जे काही तुम्हाला आजार असतील ते कव्हर होत नाही आणि इनफॅक्ट काही आजारांसाठी वेटिंग पिरियड देखील असतो. तसं मात्र ह्या सरकारच्या स्कीममध्ये तसं काही नाही. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल त्या स्कीमचं नाव आहे आणि आभा हे कार्ड महत्त्वाचं आहे, ते तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. अधिक माहिती पाहिजे असेल तर तुमच्या जवळचं सायबर कॅफे किंवा डिजिटल सर्व्हिस सेंटरला भेट द्या. मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल, ही कार्ड्स काढून घ्या. कार्ड्स जर तुमची नसतील तर रजिस्ट्रेशन करा. कारण असं आहे की ज्यावेळी कुठलाही मोठा आजार येतो, अपघात होतो, प्राणी हल्ला किंवा सर्पदंश यासारखे जे आजार असतात किंवा यावेळी जी काही मेडिकल ट्रीटमेंट लागते तर त्यामध्ये लाखो रुपये खर्च होतात आणि जी काही आपली सेव्हिंग्स असते, आपली स्वतःची सेव्हिंग असेल किंवा फॅमिलीची सेव्हिंग असेल, तशी सेव्हिंग काही दिवसामध्ये नष्ट होते आणि व्यक्ती जो आहे पुन्हा दारिद्र्याच्या दिशेने चालू लागतो आणि एक मोठा आर्थिक संघर्ष त्याला करावा लागतो. म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेला हे आवाहन करेल की तुम्ही देखील हे कार्ड डाउनलोड करा अथवा या स्कीमसाठी कमीत कमी रजिस्ट्रेशन तरी करून ठेवा, जेणेकरून तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला एक आर्थिक सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा तुम्हाला मिळेल. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद.